राज ठाकरेंच्या महाराष्ट्रात आरक्षणाची गरजच नाही आणि दिलेच तर केवळ आर्थिक निकषावर द्यावे या विधानाने एकच खळबळ माजलेली आहे. पण यामुळे 2-3 मोठ्या गोष्टी साध्य होऊ शकतील. पहिली, सतत जो देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार, जयंत पाटील विरुद्ध अजित पवार, एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे असा जो व्यक्तिकेंद्रित कुटाणा चाललेला असतो तो बंद होऊन कदाचित पत्रकारांचे जनतेच्या मुद्द्यांकडे लक्ष जाईल. नंबर 2, जर का या आयडियाला थोडाफार जरी प्रतिसाद 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये मिळाला तर जे या भाजप सरकारने आणलेलं EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन्स करता आणलेलं जे आरक्षण आहे आणि ज्याचा सगळ्यात जास्त फायदा मराठा समाजाला झाला आहे ते वाढवून 15 ते 20% करता येईल. आणि नंबर 3, जरांगे पाटलांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणारा एक नवीन नेता पटलावर येईल. याविषयी एक डिटेल व्हिडिओ उद्या पब्लिश करतो आहे. जय हिंद, जय श्रीराम. बघत रहा इंडिक विचार.